Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao. Today we are going to learn about the lesson from class 8 General Science. The name of lesson is Cell and Cell Organelles. This is the third video of this lesson. विद्यार्थी मित्र हो, आपण सेल अँड सेल ऑर्गेनेल या धड्यातील तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटत आहोत. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस about cell organelles. An organelles is a specialized subunit having specific function within the cell. तर सेल ऑर्गेनेल कोणाला म्हणायचं तर हे काय आहेत, स्पेशलाइज्ड सब युनिट आहेत. हे काय एक विशिष्ट असे घटक आहेत, त्यांना काय आहे स्पेसिफिक फंक्शन आहे विदिन द सेल. त्या सेलमध्ये त्यांचं काहीतरी विशिष्ट असं कार्य आहे, त्याला आपण काय म्हणतो सेल ऑर्गेनेल. They are organ of the cell. Each organelle has its own lipoprotein membrane. प्रत्येक ऑर्गनचा काय आहे तर लिपोप्रोटीनचा मेम्ब्रेन आहे. प्रत्येक अवयवाचं सेल ऑर्गनेलचं काय आहे एक विशिष्ट अस्तित्व आहे बिकॉज ऑफ लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. एक्सेप्ट न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट ऑल अदर ऑर्गनेल्स कॅन बी seen only with electron microscope. What do we say? Except nucleus. Nucleus is the largest part, so it can be seen in compound microscope, but other organelles are so much microscopic. To observe these organelles we need electron microscope. जर न्यूक्लियस सोडला तर इतर ऑर्गनला आपल्याला ऑब्झर्व करण्यासाठी काय कशाची गरज आहे तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची आपल्याला गरज आहे. बघा शेजारच्या चित्रामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा स्ट्रक्चर त्याची फिगर आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. बघा लहानात लहान घटक या ठिकाणी आपण मॅग्निफाईंग करून मोठ्यात मोठा करून त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करू शकतो. तर पाहूया आपण पहिला सेल ऑर्गनेल्स ज्याचं नाव आहे न्यूक्लियस. तर न्यूक्लियस is the central part of the cell. तर जर आपण याच्याविषयी आणखी जर सविस्तर आपण पाहायला गेलो सेल ऑर्गनेल्स विषयी जर आपण पाहायला गेलो तर काय म्हणणार दे आर ऑर्गन ऑफ द सेल. सेल ऑर्गन्स आर द ऑर्गन्स ऑफ द सेल अँड स्पेशलाइज्ड सब युनिट विथ द स्पेसिफिक सेल्युलर फंक्शन अँड ईच ऑर्गन हॅज इट्स ओन लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. एक्सेप्ट न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट ऑल अदर ऑर्गनेल्स आर seen only with a electron microscope. आता आपण पाहतोय न्यूक्लियस. आता बघा न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आपल्याला पुढे दिलेलं आहे. आपण पाहू हे पहा या ठिकाणी आपल्याला न्यूक्लियसचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस इज अ कवर्ड बाय अ डबल लेयर्ड porous membrane. If you see the outermost covering of the nucleus, that outermost covering of nucleus is porous and double membrane. Pores allow the passage of material in and out of the nucleus. हे जे पोर्स आहेत हे जे लहान लहान छिद्र आहेत ते काय करतात मटेरियलला आतमध्ये आणि बाहेर येण्यासाठी काय करतात परमिशन देतात. तर बघा आपण पाहू एक त्याच्या अगोदर आपल्याला छोटीशी ॲक्टिव्हिटी दिली बघा आपल्याला. आपण ते ॲक्टिव्हिटी वाचून पाहू. Take a drop of water on a clean glass slide. Using an ice cream spoon, gently scrape the inner surface of your cheek with the needle. Transfer a little material from spoon to the water drop on the slide and spread it evenly. काय करायचं आहे एक आईस्क्रीम स्पून घ्यायचा आहे आणि आपला जो गाल आहे ना आपल्या गालाच्या आतला भाग थोडासा काय करायचा आहे घासून घ्यायचा आहे आणि त्यामुळे काय होईल आपल्या गालाची जे काही त्वचा असेल ती त्वचा म्हणजे डेड स्किन तिथं त्या ठिकाणी येईल आणि ते काय करायचं एका स्लाइडवर घ्यायचं आहे आणि एका निडलने त्या स्लाइडवर पसरून घ्यायचं आहे आणि त्याचं कसं काय इव्हनली अँड पुट अ ड्रॉप ऑफ मिथिलीन ब्ल्यू स्टेन ऑन द सीमर. Put a cover slip and observe under microscope.
डिड यू ऑब्झर्व द सेल विथ द ब्ल्यू न्यूक्लियस? बघा हे जे आपण घेतलेलं आहे स्लाइडवर घेतलेलं आहे, स्लाइडवर घेतल्यानंतर आपण त्यावर काय केलं आहे, मिथिलीन ब्ल्यू टाकलेला आहे जो स्टेनर आहे, आणि काय त्याच्यावर कव्हर स्लिप टाकली, आणि आपण जर मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर ब्ल्यू रंगाचा न्यूक्लियस असलेली सेल आपल्याला त्या काचपट्टीवर पाहायला मिळते. द डार्क राऊंड स्पॉट सीन अंडर द मायक्रोस्कोप व्हाईल ऑब्झर्विंग द ओनियन peeling stained with iodine इज द न्यूक्लियस ऑफ द सेल. बघा हे झालं आपल्या चिकच्या विषयी. पण ज्यावेळेस आपण ओनियन पील आपण घेतो त्या ओनियन पीलच्या मध्यभागी जो मोठा डॉट आपल्याला पाहायला मिळतो, राऊंड स्पॉट जो पाहायला मिळतो, तो राऊंड स्पॉट काय असतो, त्याचा त्या सेलचा काय आहे, न्यूक्लियस आहे असं आपण म्हणतो. बेसिकली न्यूक्लियस इज द सेंट्रल इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सेल विच कंट्रोल ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल असं आपण त्याला म्हणतो न्यूक्लियसला. तर आपण स्ट्रक्चरविषयी माहिती पाहत होतो. बघा व्हेन वी ऑब्झर्व द इलेक्ट्रॉन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वी कॅन सी द न्यूक्लियस कवर्ड बाय अ डबल लेयर्ड मेम्ब्रेन विथ अ स्मॉल पोर्स. ज्यावेळेस आपण हा न्यूक्लियस इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहतो त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं की धिस न्यूक्लियस इज कवर्ड बाय डबल लेयर्ड मेम्ब्रेन विथ स्मॉल पोर्स. पोर्स म्हणजे छिद्र. These pores allow the passage of material in and out of the nucleus. मग हे जे पोर्स आहेत, हे जे लहान छिद्र आहेत, त्याचं कार्य काय आहे, तर मटेरियल जे पदार्थ आहेत आत आणि बाहेर करण्यासाठी या पोर्सचा वापर या ठिकाणी केला जातो. दी न्यूक्लियस हॅज वन राउंडेड न्यूक्लिओलस. बघा मध्यभागी जर तुम्ही पाहिलात या ठिकाणी न्यूक्लियसच्या आतमध्ये जो जांभळ्या रंगाचा एक डॉट दाखवलेला आहे गडद, तो न्यूक्लियसचा न्यूक्लियस आपण त्याला म्हणू. काय म्हणू, न्यूक्लियसचा न्यूक्लियस, त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओलस. अँड नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स. त्या न्यूक्लियसमध्ये काय आहेत, न्यूक्लिओलस आहे आणि त्यामध्ये नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स. अँड क्रोमॅटिन फायबर्स काय आहेत, मग क्रोमॅटिन फायबर्स आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर विच कंडेन्स to form short thick chromosome at the time of cell division. हे क्रोमॅटिड्स काय आहेत, सेल डिव्हिजनच्या वेळेस ड्युरिंग द सेल डिव्हिजन दे प्रोड्यूस क्रोमोझोम. हे जे क्रोमॅटिड्स आपल्याला पाहायला मिळतात जे फायबर लाईक स्ट्रक्चर आहेत ते क्रोमॅटिड काय होतात ड्युरिंग द सेल डिव्हिजन त्याचं काय होतं क्रोमोझोममध्ये त्याचं रूपांतरण होतं. अँड फंक्शनल सेगमेंट ऑन क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज जीन्स. त्या क्रोमोझोम वर असलेले जे फंक्शनल सेगमेंट्स आहेत त्या सेगमेंट्सला आपण काय म्हणतो, जीन्स असं म्हणतो. मग बघा आता आपण पाहतोय फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. या न्यूक्लियसचे काय काय फंक्शन आहेत, तर बघा आताच मी म्हटल्याप्रमाणे हा काय करतो, कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. इट इज main and important part of nucleus. Why? Because it control all the metabolic activities of the cell. त्या सेलच्या प्रत्येक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ज्या ज्या हालचाली आहेत त्या हालचालींवर तो काय ठेवतो, कंट्रोल ठेवतो. इट इज इन्व्हॉल्व इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम वन टू सेकंड ऑर पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. जे काही आपले अनुवंशिक गुणधर्म आहेत ते अनुवंशिक गुणधर्म एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत पोहोचवण्याचं, ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतो, तर हा न्यूक्लियस करतो. म्हणून इट इज इन्व्हॉल्व इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. वन थिंग ही इज गिवन टू अस, दॅट इज, डू यू नो, ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस large quantity of hemoglobin can be accumulated in RBCs and thereby large amount of oxygen can be transported, and due to the loss of nucleus of sieve tubes of the plant phloem they become hollow and thereby transportation of food become easy. जर न्यूक्लियसमुळे काय होतं, ट्रान्सपोर्टेशन इझी होतं, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं
होतं. आता पुढे बघतो आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ER त्याला आपण म्हणू. बघा या ठिकाणी आपल्याला म्हणलं आहे हाऊ मेनी टाइप्स ऑफ पाईपलाईन्स आर देअर इन युअर बिल्डिंग ऑर होम्स. एक छोटा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, आपल्या घरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या पाईपलाईन्स असतात किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पाईपलाईन्स असतात. तर बघा कुठल्या कुठल्या पाईपलाईन असतात. देर आर डिफरंट पाईपलाईन्स फॉर डिफरंट पर्पजेस. वॉटर सप्लायसाठी पाईपलाईन वेगळी असेल, ती ड्रेनेजसाठी वेगळी असेल, आपल्या प्युरिटसाठी वेगळे असेल, बाथरूमसाठी वेगळे असेल, असे वेगवेगळ्या पाईपलाईन्स आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे इथं बघा, हाऊ मेनी टाइप्स ऑफ पाईपलाईन्स आर देअर इन अवर बिल्डिंग ऑर होम्स. द सिम्पल आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन इज दॅट देर आर डिफरंट pipelines for different purpose. Example, the water supply pipeline, the drainage pipeline that connect to the sewage, that and the rainwater pipeline in the balcony that can carry the water outside are such pipelines in our buildings. And if these pipelines are not there, or even if they are not working in a proper order, then there is a problem of transportation of water or sewage. बघा वेगवेगळ्या प्रकारचे पाईपलाईन्स आपल्या घरामध्ये असतात आणि त्यातली एक कुठली पाईपलाईन जर बिघडली तर आपल्या घरामध्ये सिवेज म्हणजे पाणी तुंबण्याचं काम त्या ठिकाणी होतं आणि आपलं दैनंदिन जीवन काय होतं, अडचणीमध्ये येतं. हो की नाही. व्हॉट आर देअर फंक्शन्स अँड व्हॉट विल हॅपन इफ they were not in work or they weren't there. हे आपण पाहिलं. बघा the organelles which conduct various substances inside the cell is called as endoplasmic reticulum or ER. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहे, तर ह्याचं काम काय आहे, तर ट्रान्सपोर्टेशनची प्रक्रिया करणे. द ऑर्गेनेल्स असा ऑर्गन which conduct various substances inside the cell is called as endoplasmic reticulum. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो, तर आपल्या शरीरामध्ये त्या सेलच्या मध्ये मटेरियल ट्रान्सपोर्टेशनचं तो काम करतो. ER or endoplasmic reticulum has a net like structure consisting of interconnected miniature tubes and sheets filled with a fluid. Endoplasmic reticulum is connected to the nucleus. Means what? The network of tube line is connected to the nucleus from inner side to plasma membrane from outer side. Rough endoplasmic reticulum has ribosome granules on its outer surface. बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे ते ट्यूबलाइन आहे. काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्यावर काय आहे, ग्रॅन्युअल्स आहेत. मग आता ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे फंक्शन्स काय आहेत, तर इट इज अ फ्रेमवर्क दॅट सपोर्ट सेल. दुसरं फंक्शन आहे कंडक्शन ऑफ अ प्रोटीन, टॉक्झिन्स दॅट एंटर्ड द बॉडी थ्रू फूड, एअर अँड वॉटर आर मेड water soluble by endoplasmic reticulum and then flushed out of the body. जे टॉक्झिन आहे, जे वेस्ट मटेरियल आहे, जे काही दूषित घटक आहेत त्या बॉडी थ्रू फूड, एअर अँड वॉटर आर मेड वॉटर सोल्युबल. त्यांना वॉटर सोल्युबल तयार केलं जातं आणि शरीराच्या बाहेर फ्लश्ड आउट केलं जातं, बाहेर फेकलं जातं. देन व्हॉट मटेरियल्स आर युज्ड टू पॅक युअर फेवरेट बिस्किट्स अँड चॉकलेट्स. बघा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट मटेरियल्स आर युज्ड टू पॅक युअर फेवरेट बिस्किट्स अँड चॉकलेट्स. तर याचं उत्तर असं आहे बघा, देर आर स्पेशल बटर पेपर्स, फॉइल्स और प्लॅस्टिक कवर दॅट इज युज्ड टू पॅक बिस्किट्स अँड चॉकलेट. आपला चॉकलेट आपण पाहतो रॅपर असतो, तो कशापासून बनलेला असतो, प्लॅस्टिक पासून. पुढं
व्हॉट इज द फंक्शन ऑफ पॅकिंग डिपार्टमेंट ऑफ एनी फॅक्टरी. आता वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये जे पॅकिंग डिपार्टमेंट असतं त्यांचं काय फंक्शन आहे, तर द पॅकिंग डिपार्टमेंट ऑफ एनी फॅक्टरी पॅक द प्रोडक्ट दॅट आर मॅन्युफॅक्चर्ड इन द फॅक्टरी. त्या फॅक्टरीमध्ये जे काही तयार झालेलं असेल त्याला काय करणं, पॅक करणं, ह्या पॅकिंग डिपार्टमेंटचं काम असतं. ओके फ्रेंड्स, वी मे स्टॉप हिअर.